नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपल्याला पाहायला मिळणार आहे अस्मिताला छान छान दुपटी शिवून आजीने पाठवलेले असतात आणि ते दुपटी ती सायलीलाही दाखवत असते. बघ ना, आजी आपली तिकडे राहते पण आजीला इकडचीच जास्त काळजी आहे असं सांगत असते. आणि आजीने त्या काकींकडनं हे सगळे दुपटी शिवून आणली आहे, आपल्याला इथे पाठवून दिली आहे, आजीला किती काळजी आहे असं दोघीजणी बोलत असतात. आणि लगेचच सचिन तिथे म्हणतो, अस्मिता किती जोरजोरात बोलतेस, मी इथे काम करतोय ना, तुम्ही दोघीजणी खाली जाऊन का नाही गप्पा मारत, मला इथे डिस्टर्ब होतं आहे असं अपमानास्पद बोलल्यानंतर. आणि हे सगळं काही सायलीने ऐकल्यानंतर सायली रूममधनं बाहेर जाते. अस्मिताईला सांगते की तुम्ही आराम करा. अस्मिताला फार वाईट वाटतं की माझा नवरा असं माझा अपमान करतो, पण ती काही कुणाला सांगू शकलेली नसते. रात्री इथे अर्जुन ऑफिस घरी आलेला असतो. त्याला कॉल येतो चैतन्याचा. चैतन्य सांगतो की आपल्याला सगळ्या ऑर्डर्स मिळालेल्या आहे, आपण मॉपमध्ये जाऊन आता सगळी काही चौकशी करू शकतो आणि लीगल नोटीसही उद्या मिळणार. मग आपण तिथे जाऊन सगळी चौकशी करूया की नकली डेड बॉडी कोणी अरेंज केली असावी. आणि अश्विनला पण सांगून ठेव की हे कुणाला सांगायचं नाही. तर तो सांगतो की सायलीने त्याला सांगितलं आहे कुणाला काही सांगायचं नाही. बघता बघता रात्र झाली. रात्र उलटलीही, पण इथे अर्जुनला काही केलं झोप येत नसतं. त्याच्या डोक्यात कितीतरी विचारांचा घोळका चाललेला असतो, पण तो चेहऱ्यावर आता सायलीला दाखवायचा नाही. सायली त्याला विचारत असते काय झालं आहे, तर तो काही सांगत नाही. गोड गोड बोलून सायलीला तो मस्करी करू लागतो आणि सायली त्याला सांगते आता शांत झोपा बरं, खूप झाली मस्करी असं म्हणत मग दोघेही झोपी जातात. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी नागराज झोपेमध्ये बडबडत असतो, महिपत तुला मी सांभाळतोय, तुला मी खाऊ पिऊ घालतोय, तरी तू मलाच धमक्या देतो, मीच तुला सांभाळतोय, मीच तुला जेवू घालतोय. अशा सगळ्या त्या गप्पा ती ऐकते. तिला फार विचित्र वाटतं की हे कुणाबद्दल बोलताय. ती झोपेतनं त्याला उठवते आणि तुम्ही कुणाबद्दल बडबडताय, तुला खाऊ घातलं मी, पिऊ घातलं मी, मलाच धमक्या देतो, हे कशाबद्दल बोलताय. नागराज मग इथे फणा काढून तिला म्हणू लागतो की तुला काय करायचं आहे, मी काही पण बडबड करेल. झोपेत माणूस काहीही बडबडतं, तू माझ्यावर हल्ली जास्तच लक्ष ठेवायला लागली बहुतेक. हात तिचा पिळत तिला विचारू लागतो की तुझं मंगळसूत्र कुठं गेलं गं. तर ती त्याचा हात झटकरत म्हणते की मला अशा बोकळ धमक्या द्यायच्या नाही आणि मंगळसूत्राबद्दल विचारताय, मंगळसूत्र काय असतं माहिती आहे का. तर तो म्हणतो मंगळसूत्र तुला महत्त्वाचं नाही का, तुला नवरा महत्त्वाचं नाही, गळ्यात मंगळसूत्र का नाही आहे. तर ती म्हणते त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का मंगळसूत्राचा, मग बायकोशी नीट वागायलाही शिका असं म्हणत ती रूममधनं बाहेर येते. तिला हे खटकतं की हे मंगळसूत्राबद्दल बोलते आहे म्हणजे त्या माणसांना यांनीच पाठवलं मला घाबरवण्यासाठी. आणि यांना जर कळलं की मी घाबरली आहे मग तर झालंच, माझं तर कामच काढतील. मी यांना असं दाखवेल की मी काय तुम्हाला घाबरत नाही. आणि इकडे मग तिला बरोबर संशय तिचा खरा ठरला. नागराजने तिच्या मागे माणसं पाठवलेली, पण नागराजने आता एक गोष्ट केली आहे की आणखी मोठा धडा सुमनला शिकवायचा, तिच्यावरती काहीतरी मोठं संकट आणायचं असंही त्याने ठरवलेलं असतं. सायली अर्जुनला विचारते काय झालं आहे, डोक्याला हात लावून बसले. तर तो सांगतो की माझं डोकं फार दुखत आहे, मला झोप न झाल्याने खूपच डोकं बादलं आहे, दुखतं आहे. तर इथे सायली त्याला म्हणते रात्रभर जागरण केलं तर असंच होणार, काय एवढा विचार करत होतात. तर तो म्हणतो मलाच माहीत नाही, काकूनच ठाऊक, मला सगळ्यांची खूप काळजी वाटत आहे. अस्मिताईची पण खूप काळजी वाटते, तिची डिलेवरी, तिचं बाळ, याची ना मला धडधडच भरली. तर सायली म्हणते अहो सगळं व्यवस्थित आहे, बाळ, बाळाची आई, सगळं काही सुखरूप आहे, तुम्ही एवढा विचार करू नका, उठा बरं असं म्हणत ती रूमच्या बाहेर जाते. पण अर्जुनच्या मनात ही खल आहे की त्याला सचिनबद्दल सत्य हे सायलीलाही सांगता येत नाही आहे. साक्षी मात्र आत्ताही तरमळतच आहे. एक तर बाबा तिला सापडत नाही, अण्णा कुठे गेले आणि एवढ्या मोठ्या संकटात तिला टाकून गेले, अण्णांना काय बरं वाईट झालं तर ह्या विचारात असताना दरवाजावरती पोलिसांचा आवाज येतो. ती दुर्बीनमधनं बाहेर पाहू लागते तर पोलीस दारात उभे असतात. आता तिला भीती वाटते की पोलिसांना कळलं आहे बहुतेक मी साक्षी आहे, मी जिवंत आहे, मी इथे आहे, ते मला शोधायला तर आले नाही ना. खरं ते हा सगळा प्लॅन असतो प्रियाचा. प्रियाने ती खोटे पोलीस तिथे पाठवले असतात आणि ती तिथेच त्यांना विचारपूस करण्यासाठी पाठवते पोलिसांना. मग ती ॲक्टिंग करून विचारू लागते तुम्ही ह्या दाराला का ठोठवत आहे. पोलीस दार उघडण्यासाठी हाका मारू लागतात. मला माहिती तुम्ही आत आहात, जर उघडला नाही दरवाजा तर तोडून टाकेल, आत येईल. साक्षी घाबरलेली, एकदम भित्री झालेली. आणि त्यातच आता इथे प्रिया आणखी घाबरवण्याचा तिला प्रयत्न करत असते. सकाळी सकाळी अर्जुन सगळ्यांसोबत नाश्ता करताय म्हणून अलभ्य लाभ असं म्हटल्यानंतर बाबा का चिडवताय मला असं म्हणत अर्जुन त्यांच्याशी गप्पा मारत बसलेला असतो. सगळ्यांना नाश्ता वगैरे दे कल्पना सांगत असते आणि डबा घेऊन जा हां असंही अर्जुनला म्हणते. पण अर्जुन म्हणतो मला बाहेर जायचं आहे, मी नाही खाऊ शकणार. तर सायली म्हणते नाही मी स्वतःच जाणार आहे त्यांच्यासोबत, त्यामुळे डबा यांना खावाच लागेल, काही काळजी करू नका. अस्मिता नाश्ता करायला आली नाही हे अर्जुनच्या लक्षात आल्या आल्या अर्जुन नाश्त्याची प्लेट घेऊन तिच्या रूमच्या दिशेने निघालेला असतो आणि बिचारी एकटीच रूममध्ये बसलेली असते.
तर तिला इथे विचारू लागतात आपले अर्जुन की तू आली का नाही नाश्त्याला. तर ती म्हणते मला हल्ली ना पोटात भूक लागते पण खावंसं काहीच वाटत नाही, मला नको आहे, असं ती नाही नाही म्हणत असते. पण तो म्हणतो मी तुला खाऊ घातल्याशिवाय इथून जाणार नाही, तुझ्यासाठी नाही तर बाळासाठी तरी खावंच लागेल, असं म्हणत तिच्याशी तो निवांत गप्पा मारत बसलेला असतो. आणि ती इमोशनल होऊ लागते. तर तो म्हणतो काय झालं. तर ती म्हणते हार्मोन्स चेंज होतात म्हणून मला इमोशनल व्हायला होतं. तर तो म्हणतो काही मनात असेल तर तुम्हाला सांगू शकते, हे बघ काही झालं तर मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहणार, काहीही चिंता कशाची असेल तर तू माझ्याशी शेअर कर. मग ती खरं सांगू लागते की माझ्यासमोर सचिन आहे, सोबत राहतो आहे, वर्क फ्रॉम होम करतो आहे, पण ना माझ्यासोबत असूनही तू माझ्यासोबत असल्यासारखं मला वाटत नाही, खूप एकटेपणा वाटतो, त्याचं ते वागणं मला खटकत आहे, काहीतरी गडबड आहे असं तिला वाटतं. त्यावेळेला तिच्या हातात घेऊन अर्जुन म्हणतो हे बघ कसलाही विचार करायचा नाही, आत्ता आपण फक्त बाळाचा आणि बाळाचाच विचार करायचा, तू आणि बाळ सुखरूप राहिले पाहिजे आणि पुढे जे काय होईल त्याला आपण नंतर बघूया, फक्त तू आनंदी राहा, खात पीत राहा, असं म्हणत तिच्याशी चेष्टा मस्करी करत तो तिला खाऊ पिऊ घालू लागतो. इथे साक्षीची फारच भीती अवस्था झालेली असते. दरवाजावर पोलीस दार ठोठवत असतात, ती एक भीती. त्यातच ना प्रिया तिथे येते आणि सांगते तुम्हाला कोणतं घर पाहिजे भांबरेंचं, भांबरे तर खाली असतात, तुम्ही माझ्या घराचा दरवाजा का वाजवतात. पोलीस म्हणतात अच्छा ठीक आहे आम्ही खाली जातो, असं म्हणून ती पोलिसांना काढून देते. आणि प्रियाला हळूच म्हणते साक्षी तुला आता कशाचीच भीती नाही, हां दरवाजा उघडू शकते. प्रियाचा आवाज ऐकल्यानंतर इथे साक्षी तिला मग दरवाजा उघडून आतमध्ये घेते. आतमध्ये आल्यानंतर ती ॲटिट्यूड दाखवत मध्ये जाते, एंट्री करते आणि मला पाणी देतेस का असं म्हणू लागते. आणि इथे घाबरलेली साक्षी तिला पाणी ग्लास भरून देते आणि तिच्याकडे पाहत म्हणत असते तुला काय वाटतं, मला कसं कळलं की तू जिवंत आहे. मला खूप आधी कळलं होतं तू जिवंत आहे, पण मी अजून कुणालाही सांगितलेलं नाही, पोलिसांनाही नाही, अर्जुनला नाही, अजून ते आपल्यामध्येच आहे हां सिक्रेट, असं म्हणत तिच्यासमोर आता ती काय डाव टाकणार हे आपल्याला पाहायला मिळणार. इकडे सचिनची मात्र आता चांगलीच लागलेली आहे. त्याला साक्षीचा फोटो फाईलमधनं भेटल्यापासून खूपच घाबरी अवस्था झालेली त्याची बघायला मिळते. तर तो इथे अस्मिताला विचारू लागतो की तुला अर्जुनच्या केसेसबद्दल काही माहिती असते का गं, तो खूप बिझी असतो ना केसेसमध्ये. तर ती म्हणते हो माझ्या भावाने आजपर्यंत एकही केस हारलेली नाही आहे, तो नेहमीच जिंकत आलेला आहे. तर तो फायलींविषयी बोलू लागतो, किती मोठ्या मोठ्या फायली, किती काय काय केसबद्दल विचारत असतानाच तिथे दारावरती अर्जुन येतो आणि दार ठोठावून विचारू लागतो काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोल. सचिन खूप घाबरतो. पुढील भागात आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे नागराजची CCTV फुटेज इथे अर्जुनच्या हाती लागलेली असते आणि आता हे सगळं सत्य जे रविराज काकाला 22 वर्षापूर्वी मारण्यासाठी जो प्रयत्न झाला होता तो करणारा व्यक्ती कोण हे सगळ्यांसमोर येणार. चला तर मग पुढे जे काही होणार, जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.